नमस्कार शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडी महाराष्ट्रामध्ये पूर्ण योजनेसाठी आता सध्या तरी लागू झालेले आहेत. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जवळपास 80 ते 90% शेतकऱ्यांचा फार्मर आयडी बनल्याचा निदर्शनात आलेला आहे. पण फार्मर आयडी बनल्यानंतरही भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना असे शेतकरी आहेत की ज्यांना फार्मर आयडी बनवून सुद्धा त्या फार्मर आयडीचा वापर करता येत नाही किंवा त्यांचा फार्मर आयडी काय आहे हे त्यांना माहिती पडत नाही. यासाठी आपण एक डिटेल व्हिडिओ बनवलाय, ते तुम्ही पाहू शकता की तुम्ही तुमचा फार्मर आयडी कसा चेक करू शकता. लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो, जोपर्यंत तुमचा फार्मर आयडी तुम्हाला माहित होत नाही तोपर्यंत सरकारी योजनेचा जसेच की महाडीबीटी द्वारे तुम्ही कोणत्याही घटकासाठी निवड करण्यासाठी किंवा फॉर्म भरू शकत नाही. ट्रॅक्टर योजना असो किंवा खतासाठी, आता बियाणासाठी मोफत बियाण्यासाठी खूप साऱ्या लोकांना अर्ज करायचे होते, शेतकऱ्यांना अर्ज करत होते. पण त्या ठिकाणी फार्मर आयडी बऱ्याचशा शेतकऱ्यांकडे नसल्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडीसाठी अप्लाय केले होते त्यांना फार्मर आयडी कसा काढायचा हा माहित नसल्यामुळे किंवा फार्मर आयडी जरी अवेलेबल असला तरी तो फार्मर आयडी इनव्हॅलिड दाखवत होता. त्यामुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी या ठिकाणी महाडीबीटीच्या वेबसाईटवर अर्ज करण्यात आलेले नाही. त्याचप्रमाणे इतर आता पीक विम्यासाठी या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही फार्मर आयडी शिवाय लॉग इन करू शकत नाही. आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचं जे फार्मर आयडी पेंडिंग आहेत अशा शेतकऱ्यांना खूप सारे अडचणी येत आहेत. काही शेतकऱ्यांचं फार्मर आयडी रिजेक्ट झाले आहेत. अशा शेतकऱ्यांना फार्मर आयडी त्यांचं अप्रूव्ह झालं, रिजेक्ट झालेलं हे पण त्यांना माहिती केलेली नाही. ही खूप चिंतेची गोष्ट आहे, कारण फार्मर आयडी शिवाय तुमच्या कोणत्याही योजनेत समाविष्ट होता येत नाही. आणि आपल्याला जो फार्मर आयडी तो आपल्याला आपल्यापर्यंत अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला गेलेला नाही. आता ज्या ठिकाणी तुम्ही फार्मर आयडी काढलो तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही आधार नंबर टाकून तुमचा फार्मर आयडी काय आहे तो जाणून घेऊ शकता. पण काही शेतकऱ्यांचं फार्मर आयडी पेंडिंग दाखवत आहेत, काही शेतकऱ्यांचे फार्मर आयडी रिजेक्ट झाले. असे शेतकरी या योजनेपासून वंचित राहतात. बरेच सारे शेतकरी बियाणे ह्या योजने महाडीबीटीच्या योजनेपासून वंचित राहिले. ते सर्व याच्यामध्ये क्रायटेरियामध्ये बसत होते, पण त्यांचं फार्मर आयडी ऍक्टिव्ह झालं नव्हता किंवा फार्मर आयडी त्या ठिकाणी इनव्हॅलिड दाखवत असल्या कारणाने त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. किंवा महाडीबीटी मधून अजून इतर योजनेसाठी ट्रॅक्टर योजना असेल, अवजार योजना असेल, यासाठी जरी अर्ज करायचा म्हणला तरी तुम्हाला तो फार्मर आयडी कंपल्सरी लागतो. लॉग इन आता तुमचं या योजनेत किंवा तुमचं आपलं पीक विमा असेल यासाठी तुमचं लॉगिंग साठी फार्मर आयडी कंपल्सरी झालेले आहे. आता एक तर फार्मर आयडी सर्वांचे लवकरात लवकर जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह झाले होणे गरजेचे आहे. अजून एक या मध्ये खूप महत्वाचं अडचण येत आहे. फार्मर आयडी जे अपडेशन नाही, जे सीएससी द्वारे फार्मर आयडी काढले होते ते अपडेशन होण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहे. जे अपडेटचं ऑप्शन द्यायला हवं होतं ते अजून या साईटवर सरकारने अवेलेबल करून दिलेलं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची काही चुकून काही नोंद झाली होत्या किंवा चुकीची जमीन त्या ठिकाणी नोंद झाली होत्या, त्या जमिनी आता त्यांना दुरुस्ती करण्यात प्रॉब्लेम येत आहे. आणि बऱ्याच शेतकऱ्यांचं असं झालंय की त्या ठिकाणी एखादी सिलेक्ट करताना जमीन चुकीची लागलेली आहे आणि त्यामुळे त्यांना डीबीटी महाडीबीटी मध्ये पण समावित होता येत नाही. त्यानंतर पीक विम्यामध्ये पण पुढे त्यांना समावित होण्याचा प्रॉब्लेम येणार आहे आणि त्या ठिकाणी अपडेटचा पण अजून ऑप्शन आलेला नाही. खूप महत्वाची माहिती आहे जास्तीत जास्त लोकांना. जर तुम्हाला फार्मर आयडी माहित नसेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आमची टीम तुम्हाला फार्मर आयडी तुमचा कोणता आहे आधार नंबरच्या साह्याने तुमचा फार्मर आयडी तुम्हाला काढून देण्याचा नक्कीच प्रयत्न करा. जर अजून कोणताही फार्मर आयडी बद्दल तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल, फार्मर आयडीने कोणतीही सरकारी योजनेचे काम तुमचं अडकले असेल तरी नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आपली टीम तुम्हाला नक्कीच सपोर्ट करण्याचा प्रयत्न करेल. पण एक गोष्ट महत्वाची आहे, फार्मर आयडी जर तुमचा बनलेला नसेल तर महाडीबीटी किंवा इतर सरकारी योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकत नाही. जे शेतीविषयक योजना असतात त्याचा लाभ तुम्ही घेऊ शकता.